क्रिकेटच्या वादावादीतून झालेल्या भांडणातून एका युवकावर टोकदार हत्यारानं हल्ला करण्यात आला आणि ही घटना सोमवारी सायंकाळी 8:30 वाजण्याच्या सुमारास घटना सांगली चर्चच्या पाठीमागे असणाऱ्या क्रीडांगणावर घडली आहे। यामध्ये गौतम कुमार बनसोडे वय वर्ष 22 राहणार हनुमाननगर 8वी गल्ली सांगली हा गंभीर जखमी झाला। याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी गौतम बनसोडे आणि संशयित इजाज जब्बार शेख राहणार इंदिरानगर सांगली हे परिचित आहेत। सोमवारी रात्रीच्या सुमारास ते सांगली चर्चच्या पाठीमागे असणाऱ्या क्रीडांगणावर क्रिकेट खेळत होते। त्यावेळी दोघांची चेष्टा मस्करी चालली होती। त्यातून दोघांच्यात वादावादी सुरू झाली आणि यावेळी संशयित इजाज शेख यांनी त्याच्या खिशातील टोकदार हत्यार काढून फिर्यादी गौतम याच्या मानेवर मारून जखमी केलं आणि त्याच्यासोबत असलेल्या संशयिताने इजाज आणि यांनी गौतम यास लाथाबुक्क्याने मारहाण करून शिवीगाळ केल्याचं फिर्यादीत नमूद आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली।